जर एखाद्याला शेळी पालन करायचं असेल तर त्यांनी कोणत्या चुका केल्या नाही पाहिजे? सरळ सरळ शेळी पालन करायचं असेल तर माझ्या दृष्टीने 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपण ते प्रोडक्ट ॲनालिसिसमध्ये गृहीत धरल्या पाहिजेत. आणि आपल्याकडे जर शेत आहे तर शेतामध्ये मका लावा, सायलेज यानी की मुरघास तयार करा. तर 14 ते 16 महिन्यामध्ये शेळी दोनदा डिलिव्हरी होते. दोनदा डिलिव्हरी होऊन एका वेळी 2 आणि दुसऱ्या वेळी 2 असे 4 कळलं ती देऊ शकते. छोटे छोटे फंडे असतात, बिझनेस फंडे, त्याच्यावर तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की व्हाय क्लिअर झाला पाहिजे. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगमार्ग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे ना खूप इंटरेस्टिंग आहे. 2017ची वेळ होती. आम्ही पुण्यावरून गावी गेलो होतो. गावी गेल्यानंतर सरांचा व्हिडिओ बघितला होता आम्ही ABP माझा या यूट्यूब चॅनलवर. आणि त्या व्हिडिओ बघितल्यानंतर सर आम्ही अगदी दुसऱ्या दिवशी इथं तुमच्या फार्मला आलेलो होतो. हो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, 2017ची ती वेळ होती ना, 2026 चालू आहे. म्हणजे ह्या मध्यंतरी ह्या 8 वर्षाच्या कालावधी ओलांडला आहे. आणि योगायोग आज आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला आज खूप चांगलं वाटलेलं आहे. आणि तुम्हाला सरांची थोडक्यात जर्नी सांगतो मित्रांनो. सर 2009च्या आधी गव्हर्नमेंट सर्वंट होते. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आपण असा एक व्यवसाय करायचा की त्यामुळे समाजामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल येईल. आणि त्यांनी तो आमूलाग्र बदल आणलेला आहे. आणि तो बदल कोणता आहे तोच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेळी पालनाविषयी A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही टॉपिक विचारत असाल तर सगळ्यात महत्त्वाचे असते शेळ्यांची निवड कशा प्रकारे केली पाहिजे, चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे, त्याचबरोबर तुम्ही शेडची निर्मिती कशा प्रकारे असली पाहिजे, शेळ्यांसाठी लसीकरणाचा कितपत रोल असतो. आणि सर्वात महत्त्वाचा ह्या व्हिडिओचा जर केंद्रबिंदू असेल तर तो सर्वात महत्त्वाचा आहे. सर स्वतः तुम्हाला पिल्ले देतात आणि ते पिल्ले ते स्वतः घेतात. म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं ॲग्रीमेंट असतं. त्याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. सर, उद्योगमार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी राहुल खामकर आणि माझा फार्म जो आहे तो अहमदनगर पाथर्डी येथे यानी की अहिल्यानगर पाथर्डीमध्ये आहे. अच्छा. आणि मी गेल्या 15 वर्षापासून शेळी पालनामध्ये कार्यरत आहे. शेळी ज्यावेळी नोकरी करत होतो तो नोकरी करत असताना साईड बाय साईड शेळी पालन चालू होतं. जेव्हा वाटलं की आता आपण ह्याला पूर्ण वेळ द्यायला पाहिजे हां, तेव्हापासून मी पूर्णपणे शेळी पालन या बिझनेसमध्ये आहे. मला एक सर्वात महत्त्वाचा पडलेला असा प्रश्न आहे सर. आज हजारो युवक नोकऱ्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी असेल, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. आपण पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. पण मला हे लक्षात येत नाही की तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट असताना तो जॉब सोडून देणं, नंतर शेळी पालनाकडे वळणं, म्हणजे तुम्हाला ही कशी आयडिया कशी आली की बाबा शेळी पालनात आपण उच्चांक गाठू शकतो? सर, पहिली गोष्ट की मला प्राण्यांविषयी पहिल्यापासूनच आवड होती, आत्ता पण आहे. अच्छा. आणि माझा काही बॅकग्राऊंड नव्हता की मी लाईव्ह स्टॉकमध्ये येण्याचा. पण कुठंतरी एक खंत असायची की मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे. आणि कारण की आत्ता आहे तो उद्याचं काय आपण गॅरंटी देऊ शकत नाही. यस. त्यामुळं जगण्यासाठी जसं गाडीमध्ये पेट्रोलचं काम करतोय, पेट्रोल इंधनचं काम करतं, यस. तसं पैसा पण इम्पॉर्टंट आहे. बरोबर. पण पैसा कमवत असताना आपल्याला आपलं आयुष्य आणि पैसा कमवण्यासाठी जो इंटरेस्ट तो कसा तयार होतो, तर तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता ती फील्ड तुमच्या आवडीची असायला हवी. यस. तर तुम्ही तिथं म्हणजे कोणत्या गोष्टीचं टेन्शन येत नाही आणि तुम्ही ते काम योग्य पद्धतीने करू शकता. यस. तर माझं सरळ सरळ उद्देश एकच होता की नॅचरल आयुष्य जगायचे. आणि म्हणजे पैसाच हा मोटिव्ह नव्हता मुळात. आता पण पैसाच हा मोटिव्ह नाही आहे, फक्त काम चांगलं करायचा पूर्णपणे प्रयत्न करतो. सर, आपली जी कंपनी आहे एक्सेल ॲग्रो मार्फत आपण कोणकोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करताय? सर, जसं की सुरुवातीला आम्ही गोट्समध्ये पूर्णपणे काम करायचो. पण आज गोट रिलेटेड सर्वच पार्टमधले आपलं काम आहे. पार्टमध्ये काम आहे की त्यामध्ये आम्ही गोट फार्मिंगसाठी लागणारे सर्व टाईपचे इक्विपमेंट्स, जसे की त्यामध्ये फीडर, ड्रिंकर, हुप कटर, नाईफ, ड्रेंचर, त्यानंतर आपले ते पॅलेट, एलिव्हेटेड सेटसाठी लागणारे पॅलेट, म्हणजे इक्विपमेंट सर्व टाईपचे आम्ही देतो. त्यानंतर सीड्स प्रोव्हाइड करतो आपण त्यांना झाडपाला लागवडीसाठी जे सीड्स हवेत, शेवरी, सुबाबळ, दशरथ घास, मेथी घास, हातगा, तुतीच्या स्टिकसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. अच्छा. त्यानंतर ट्रेनिंग पण आहे. आणि बोयर ब्रीडमध्ये मोस्टली आपण काम करतो. तर बोयर जातीचे किड्स, अच्छा, म्हणजे 4 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतचे किड्स आपण प्रोव्हाइड करतो. प्रेक्षकांनो, सरांनी सांगितलेले जे सर्व्हिसेस आहेत यामधली कोणतीही तुम्हाला जर घ्यायची असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. आज मार्केटमध्ये ना असंख्य सारे व्यवसाय आहेत आणि ऑलरेडी तुम्ही सर्वंट होतात, तुम्ही ॲज अ एज्युकेटेड पर्सन होतात.
तर मला सांगा, पूर्ण व्यवसाय सोडून तुम्ही शेळी पालनच निवडण्याचं काय कारण होतं? सर जसं की आता एवढे सगळे आपण पारंपरिक व्यवसाय बघतोय आणि बहुतांशी सध्याला बघितलं आपण तर लोक सर्चमध्ये आहेत की सोपं पाहिजे आणि सोप्याच्या भानगडीमध्ये नको त्या गोष्टी म्हणजे लवकरात लवकर आपण ॲडॉप्ट करतो. आता नॉलेज मिळवणं एवढं काही अवघड नाही राहिलं सोशल मीडियामुळं किंवा गुगलमुळं. पण नॉलेज मिळवताना सगळ्यात आधी आपण तो जो प्रोडक्ट जो आहे आपला, जसं की माझ्या ह्या बिझनेससाठी प्रोडक्ट आहे गोट. हा जो प्रोडक्ट आहे प्रोडक्टची व्हॅल्यू त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट ॲनालिसिस. यस. तर ते करणं खूप गरजेचं आहे. सरळ सरळ शेळी पालन करायचं असेल तर माझ्या दृष्टीने 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपण ते प्रोडक्ट ॲनालिसिसमध्ये गृहीत धरल्या पाहिजेत. की पहिली गोष्ट जी आहे की इंडियामध्ये जसं की मीट पर्पज गोट फार्मिंग केली जाते. अच्छा. तर आजपर्यंत कधी मटणाचा रेट उतरला नाही, हा फर्स्ट पार्ट. आणि ना की कधी उतरेल, कारण की रिप्लेस होणारं प्रोडक्ट मार्केटमध्ये त्याला नाही आहे. लोकसंख्या पण वाढत चालली ना. हो, जेवढी डिमांड वाढते तेवढ्या पद्धतीने आज सप्लाय नाही आहे त्याचा. 100%. अक्षरशः म्हणजे दुसऱ्या राज्यातून व्यापारी येतात महाराष्ट्रामध्ये आणि इकडचे गोट सुद्धा घेऊन जातात. हो. म्हणजे मागच्या वीकमध्ये मी तर अशी सुद्धा न्यूज बघितल्या की महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्याला सुद्धा बाहेर जावं लागतंय आज गोट आणायला. एवढी रिक्वायरमेंट आहे. त्या पलीकडं जर आपण व्यवस्थित शेळी पालनाच्या रिक्वायरमेंटवर काम केलं तर 14 ते 16 महिन्यामध्ये शेळी 2दा डिलिव्हरी होते. अच्छा. 2दा डिलिव्हरी होती शेळी आणि 2दा डिलिव्हरी होऊन एका वेळी 2 आणि दुसऱ्या वेळी 2 असे 4 कळलं ती देऊ शकते. जर तुमचं सिलेक्शन चांगलं असेल प्राण्यांच्या बाबतीत आणि तुम्ही त्यांच्या रिक्वायरमेंटवर काम केलं तर ती आपल्या रिक्वायरमेंटवरती काम करू शकते. फॉर एक्झाम्पल ती 4 पट उत्पादन देऊ शकते. बरोबर. थोडक्यात मला काय बोलायचंय, 4 पट उत्पादन देऊ शकते शेळी. पण त्या पद्धतीने आपलं त्याच्यावरती काम झालं पाहिजे. बरोबर. की 10-1 पासून स्टार्ट करा कमीत कमी. 10 शेळ्या 1 नर. माझी इन्व्हेस्टमेंट, माझा मेंटेनन्स, माझं प्रॉफिट हे ऑन पेपर काढावं त्यांनी. बरोबर. त्यानंतर त्याला मग मल्टिप्लाय करा, 2x करा, 10x करा. पण आधी कुठेतरी तो शिकणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ह्याचा सोपा मार्ग असा, मला असं वाटतं की प्रत्येक शेळी पालक जो आहे किंवा प्रत्येक शेतकरी आहे त्याच्या दारामध्ये 5 ते 10 शेळ्या असल्या पाहिजेत. कोणत्या ब्रीडला मी प्रमोट करायच्या दृष्टीने बोलत नाही की 5 ते 10 शेळ्या त्यांनी कोणत्या पण पाळाव्यात. कारण की तिथं तेवढ्या प्रकारचे कष्ट नाही आहेत जे शेतात करतो आपण. इथं माणूस पीक कोणतं लावतो की मार्केट भाव काय आहे ते पाहून. इथं मार्केट भाव फिक्स आहे ना, हे पीक लावा ना. 100%. मार्केट भाव फिक्स आहे, लोकांच्या हातातला भाव नाही आहे. यस. तुम्ही करा तशी क्वालिटी जास्त पैसे मिळतील, कमी क्वालिटी कमी पैसे मिळतील, पण रेट तर तुम्हाला मिळणार आहे ना 100%. फिक्स मध्ये पण आणि कधी पण एटीएम सारखं. प्रेक्षकांना तुमच्या लक्षात आलं का सर काय सांगताय? सरांकडे हे शेळ्या बघताय ना आमच्याकडे, हे शेळ्या सर देतात आणि एक फिक्स रेट ठरलेला आहे. ह्यांची जी पिल्लं जे देतात ना या शेळ्या, तर ह्यांची पिल्लं सर स्वतः बाय करतात. त्याच्यामुळे ते सांगतात की ह्याचा मार्केट रेट फिक्स आहे. चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे बरं? सर आता बहुतांशी आता तुम्हाला माहिती आहे की मी सीड्स पण विक्री करतो इथं, इक्विपमेंट्स पण विक्री करतो, खाद्य पण आम्ही सप्लाय करतो. आपण कसं आहे सर की आज मार्केटमध्ये 2 प्रकारचे लोक व्यवसाय म्हणजे करतायत की एक तर जी नीड आहे ते प्रोडक्ट विकतायत. यस. आणि काही लोक आहेत जे नीड क्रिएट करतायत मार्केटसाठी. बरोबर. पण इथं ज्यावेळी आपण ते नीड क्रिएट करताना लोकांना जे दिसतंय सोशल मीडियावरती की हे खाऊ घातलं तर असा रिझल्ट मिळेल, ते खाऊ घातलं तर असा रिझल्ट मिळेल, तर हे कुठंतरी हे काम चालू आहे. बरोबर. पण मी ज्यावेळी शेळी पालनाकडे पाहतो ना, तर वर्ल्ड वाईज सगळ्यात बेस्ट क्वालिटी जे ब्रीड आहेत ते आहेत साऊथ आफ्रिकेमध्ये, जो की मोस्टली ड्राय एरिया आहे. यस. आणि इंडियामध्ये बघितलं तर ते आहेत राजस्थानमध्ये. यस. तिथं एवढ्या प्रमाणामध्ये फॉर्डरवरती काम नाही करण्यात येत जेवढं आपल्या इकडं फॉर्डरवरती काम करतात. म्हणजे मी एकदम सोपं शेळीपालन मला आवडतं सर. सरळ सरळ म्हणजे मी फॉर्म्युलेशन जे सांगतो लोकांना, एक त्यांचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूवरती काम करा. त्याचे फीड फॉर्म्युलेशन असतात, आम्ही ट्रेनिंगमध्ये सर्व गोष्टी एक्सप्लेन करतो. आणि आपल्याकडे जर शेत आहे तर शेतामध्ये मका लावा, सायलेज यानी की मुरघास तयार करा. अच्छा. जो की तुम्हाला वर्षभर साथ देईल, वर्ष दीड वर्ष तसं तुम्ही मुरघास पूर्वी प्लॅन करा. आणि जो की स्क्रॅप आहे, उदाहरणार्थ सुका चारा, तूर भुसा असेल, हरभरा भुसा असेल, तो प्रत्येक शेतकऱ्याकडे असतो. त्यानंतर कडबा असेल ज्वारीचा, स्टोअर करा. आणि ज्याच्याकडे पाणी वगैरे असेल त्याने जास्तीत जास्त झाडपाला लावा. कारण की मेंढी जी आहे ती गवत खाते आणि शेळी जी आहे ती झाडपाला खाते. हा डिफरंट आहे. बरोबर आहे. तर नॅचरली बघता मेंढी गवतच खाते आणि शेळी झाडपाला खाते. तर तुम्ही झाडपाल्यासारखे पिकं डेव्हलप करा जिथे कष्ट कमी आणि 5 ते 10 वर्ष तुम्हाला मिनिमम उत्पन्न मिळत राहील. त्यामध्ये तुम्ही शेवरी, सुबाबळ, त्यानंतर तुती, हादगा अशा प्रकारचे पिकं डेव्हलप करा. दशरथ घास सुद्धा तुम्ही लावू शकता, त्याला पण पाणी कमीच लागतं त्यामुळे. शेळी पालनाचं एखाद्याला प्रशिक्षण घ्यायचं असेल आपण देताय का? आमच्याकडं सर महिन्यातून 2 दिवसाचा कोर्स असतो, सॅटर्डे संडेच असतो.
ओके. बहुतांशी म्हणजे सेकंड किंवा फोर्थ सॅटर्डे संडे होतो सर, 2 दिवसाचं ट्रेनिंग असतं आमच्याकडं. त्याचे रजिस्ट्रेशन वगैरे प्रेक्षकांना सांगितलं हां, तर सर त्याची फी 2100 रुपये फी आहे आणि त्याचे म्हणजे सगळे डिटेल्स जे आहेत ते आम्ही व्हॉट्सअप, आमचे 70 ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे अच्छा. कंपनीचे, तर त्यामध्ये आम्ही ते शेअर करत असतो. डेलीमध्ये आमची टीम पाठवते त्या सर्व गोष्टी. आणि यामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी पूर्ण थेरॉटिकली आणि दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिकली. सर आपला जो एक्सेल ॲग्रो फार्म आहे, तर एक्सेल ॲग्रो फार्मचं नेमकं कसं स्ट्रक्चर आहे, सध्या कसं कार्यरत करतंय, काम करतंय? सर आता यामध्ये काय ना सर, आम्ही सर मोस्टली बायबॅकमध्येच काम करतो. आम्ही फार्मिंग आता जे करतोय ते आम्ही आमची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, तीच आमची फार्मिंग आहे. आता ह्या फार्मवरती एवढे सगळे ॲनिमल जे आहेत हे सगळे बुकिंग ऑर्डरचे ॲनिमल आहेत. इथं आम्ही फार्मिंग करत नाही, कारण की माझा जो उद्देश आहे तो उद्देश बाजूला राहतो जर मी फार्मिंग करतोय तर. बरोबर. आता मी 14 वर्ष फार्मिंग केली आणि त्यासोबत साईड बाय साईड आम्ही हे चालू केलंय. आता 15 वर्षामध्ये बहुतांशी 5000 प्लस कस्टमर सोबत आमचे ॲग्रीमेंट झाले. सध्याला ॲक्टिव्हमध्ये आमचे एक 400 प्लस कस्टमर आमचे ॲक्टिव्ह आहेत की त्यांच्यासोबत आमची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू आहे आणि ती सगळी बोर ब्रीडमध्येच आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मीन्स काय की जे नवीन लोक उतरत आहेत तर त्यांना कुठेतरी स्वतःवरती कॉन्फिडन्स यावा, या अनुषंगाने आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतोय की आपण ह्याच्यामध्ये टिकू शकतो आणि हा बिझनेस करू शकतो. आता जे लोक आम्हाला जे म्हणजे ज्यांना आमची गरज नाही पडली तर त्यांनी स्वतःचं मार्केट चालू केलं. अच्छा. सोशल मीडियाने त्यांना साथ दिली. जर आपण एखाद्या नवीन बिझनेसमध्ये उतरतोय तर सगळ्यात महत्त्वाची रिस्क काय वाटते की विकायचं कुठं. छोटे छोटे फंडे असतात, बिझनेस फंडे, त्याच्यावर तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की व्हाय क्लिअर झाला पाहिजे, कस्टमरचा पण आणि आपला पण. आपला कोणता की बिझनेस कसा करायचा आहे, का करायचा आहे, येस. आणि कस्टमरचा कोणता की ह्यांच्याकडे का जायचंय. 100% सर. हे छोटे छोटे गोष्टी आहेत, याच्यावरती आपण प्रॉपरली काम केलं तर नक्कीच. आणि दुसरी गोष्ट सर, गृहीत धरा आता समजा सरांना तुमच्यासोबत बिझनेस करायचा आहे, आपले जे सर आहे त्यांना, तर त्यांना बिझनेस करायचा असेल तर मला सांगा, आता व्यवसाय म्हटलं ना सगळ्यात मोठी समज असते इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक म्हणू शकतो आपण त्याला. तर जर महाराष्ट्रामध्ये आज लाखो लोक व्हिडिओ बघत आहेत असं गृहीत धरू आपण, त्यांच्यापैकी तुमच्यासोबत एखाद्याला व्यवसाय करायचा आहे, तर इनिशियल स्टेजला त्यांच्या किती अमाऊंट किंवा किती भांडवल असलं पाहिजे? सर मिनिमम युनिट जे आहे ते 10+1 पासून स्टार्ट करावं. अच्छा. आणि ज्यांना मोठं युनिट स्टार्ट करायचं आहे, म्हणजे कमर्शियल युनिट मी त्याला 50-100 पासून पुढे बोलतो की जे फुल फ्लेजने त्याच्यामध्ये काम करू शकतात. अच्छा. कारण की इथं काही लगेच उत्पादन चालू होत नाही. 100%. 14-16 महिन्याचा टाइम पिरियड घ्यावा आणि स्टार्ट करावं. आणि ज्या लोकांना फ्युचरमध्ये वाढवायचं आहे तर त्यांनी 10 पासून स्टार्ट करावं, 10 फिमेल 1 मेल. अच्छा. आणि किड्स घ्यावेत, ओके. कारण की किड्स आपण आपल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो. मोठा ॲनिमल घेतला तर त्याचा पास्ट माहिती नसतो, त्यामुळे डेव्हलपला खूप प्रॉब्लेम येतो डेव्हलप करण्याला, आणि त्यामध्ये प्रॉब्लेम असू पण शकतात. पण इथं प्रत्येक गोष्ट आपल्या समोर घडते, त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती काम करता येतं छोट्या किड्सवरती. सर मलाही सांगा, आपण थोडंसं तुमच्या जर्नीकडे जाऊया, कारण ते खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळी 2009ला स्टार्टअप चालू केलं होतं, ज्या आज ह्या स्टेजला येऊन थांबलेलं आहे, असं कधी वाटलं होतं का की शून्यातून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचू शकतो? सर ॲक्च्युली ह्याच्यापेक्षा मोठा प्रवास होऊ शकत होता, पण काय होतं सर की आपला प्रॉब्लेम काय की आपण माणूस आहेत, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते चढ उतार माणसाच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा असू शकतात, प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा असू शकतात. त्यानुसार कधी कधी चढ उतार होत राहतो आयुष्यामध्ये. तसं बिझनेसमध्ये पण आपण आपले प्रॉब्लेम जर बिझनेसमध्ये टाकले तर बिझनेस खराब होणारच आहे. तर ह्या चुका होत राहणार आयुष्यामध्ये. अच्छा. तर इथपर्यंत ह्याच्यापेक्षा पण चांगला प्रवास होऊ शकत होता आणि होईल 100%च. नाही 100% खूप चांगला आहे. यस. नाही खूप काही विषय नाही सर, तुम्हाला वाटत असं नाही. खूप चांगलं आहे सर. काय होतं, आम्ही खूप एवढं मॅनेजमेंट, कोर मॅनेजमेंट सर विशेष आहे, आणि ते सॅटिस्फॅक्शन वेगळे. नाही, मला कोणतेही म्हणजे यू डोंट माइंड सर, बट मला कोणत्याही प्रकारचं चुकीचं कोणाला काही गाईड नाही करायचं. आणि हे व्हिडिओमध्ये कट करू नका. नाही नाही, बिलकुल नाही. प्रॉपरली जे रिअल गोट फार्मिंग आहे ना, ते रिअल गोट फार्मिंगलाच मला फोकस करायचं आहे. अच्छा. ती आहे तिथून सुरुवात करा, 2, 4, 5, 10 पासून सुरुवात करा, पण रियालिटी काय आहे ते तुम्ही जाणा. जर एखाद्याला शेळी पालन करायचं असेल तर त्यांनी कोणत्या चुका केल्या नाही पाहिजे? शेळी पालन करायचं असेल तर चुका त्यांनी, पहिली गोष्ट कॉपी करू नका. दुसरी गोष्ट आधी स्वतः चेक करा, प्रॅक्टिकली थोडा अनुभव घ्या मोठा बिझनेस करायचा असेल तर. यस. तिसरी गोष्ट स्वतःची शेती असेल तरच या बिझनेसमध्ये उतरा. आणि चौथी गोष्ट की स्वतःला विक्री करता आली पाहिजे, कारण की आपण बिझनेस म्हणजे पैशात मोजतात ना, मग त्यासाठी विक्री करावी लागते. 100%. विक्री करता आली पाहिजे. आणि पाचवी गोष्ट, जो बिझनेस ॲनालिसिस होतो तोच बिझनेस पैसा कमवून देऊ शकतो आणि तुम्हाला निवांत झोप देऊ शकतो. तर बिझनेस ॲनालिसिस करता आला पाहिजे, तरच या बिझनेसमध्ये आपण उतरलं पाहिजे. आणि सर दुसरा प्रश्न, तमाम महाराष्ट्रातील जे आज युवक आहेत, खूप स्ट्रेसमध्ये लोक जगतायत, विद्यार्थी, जर आपण डिटेल ॲनालाइज केलं ना तर मला तर असं वाटतं की शेतकऱ्यांपेक्षा जर कोणाची वाईट अवस्था असेल तर आजचे जे युवा आहेत, एक जनरेशन आहे 1834च्या मध्ये धरू आपण,
यांची खूप बिकट परिस्थिती आपण बघतो आय टी कंपन्यामध्ये कितीतरी लोकांना काढून टाकलंय. पुण्यासारख्या ठिकाणी असेल, बँगलोर सारख्या ठिकाणी खूप साऱ्या कंपन्यांनी कमीत कमी 20-30% एम्प्लॉय कमी केलेले आहेत. तर मला सांग, आपल्यातील महाराष्ट्रातील जे तमाम युवक आज बघत आहेत त्यांना काय संदेश द्याल बरं सर? आपली एक्सपर्टीज काय आहे ना ते आपण ओळखलं पाहिजे आणि आपण काय करू शकतो हे एकदा आपल्याला कळालं ना तर मग आपल्याला म्हणजे आता सर जसं मी बोललो की पैसा जे आयुष्यात काम करतं ना ते फक्त इंधनपेक्षा वेगळं काही काम करत नाही. ज्याच्या दृष्टीने त्याचे गोल वेगळे आहेत की माझा एकच गोल आहे की हॅपीनेस. मी सकाळी 9 वाजता माइंडमध्ये आणलं ना की बिझनेस तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच बिझनेस ठेवतो डोक्यामध्ये सर. नंतर मी बिझनेस बद्दल विचार नाही करत. तिथे सोडून कारण द्यायचा की विषय. हा सर आपण ह्या गोष्टी सर आपल्यासाठी आहेत ना, आपण थोडी बिझनेससाठी आहोत सर. यस यस, माणसाला शेवटी समाधान पाहिजे ना आयुष्यामध्ये. 100% सर. तर आपल्या समाधान कशामध्ये लाभन हे मी म्हणजे युवा पिढीला माझं जे एक्सपिरियन्स आहे त्यानुसार सांगेल की आपल्या समाधानासाठी आपण सर्व गोष्टी करतो. तर आपली एक्सपर्टीज निवडा, शोधा, वेळ जाऊ द्या, वेळ द्या त्या गोष्टीला आणि कुठून तरी स्टार्ट करा फक्त. आणि जिथं इंटरेस्ट आहे तिथं 100% यश मिळेल. आणि बहुतांशी लोकांचा म्हणजे प्रॉब्लेम असा होतो की वेळ निघून गेल्यावर आपल्याला निर्णय घेणं जड जातं. अच्छा, तर त्यांनी स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. स्वतःसोबत वेळ घालायला सुरुवात केली ना माणसांनी भरपूर गोष्टी क्लिअर होतील. तर त्यांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे. 100% सर. प्रेक्षकांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना जर एका मिनिटामध्ये जर आपल्याला पूर्ण समरी जर रिवाईज करायची असेल तर पहिल्या स्टार्टला आपण सरांची जर्नी बघितली. ती जर्नी सुरू झाली होती 2009मध्ये. नंतर आपण त्याच्यामध्ये कोणत्या शेळ्या पाळल्या पाहिजेत, कोणत्या प्रजातीच्या पाहिजेत, त्याचं चाऱ्याचं नियोजन पाहिलं आहे. त्याचे मार्केटिंग सरांनी मार्केटिंगविषयी सांगितले कशा प्रकारे केली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला सरांनी एक सुंदर असा संदेश दिलेला आहे. तो संदेश असा आहे, स्वतःच्या स्किल स्वतः ओळखल्या पाहिजे आणि एक स्टार्ट केलं पाहिजे. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला मार्ग दिसत राहतात. सरांच्या बोलण्यावरून हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्याचबरोबर सरांचं एक बिझनेस मॉडेल आहे. ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्या सर देतात आणि त्यानंतर तेही ते वापस घेतात, म्हणजे त्याला आपण बायबॅक म्हणू शकतो. अशा प्रकारचा हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये लसीकरणही पाहिलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं, कोणताही बिझनेस आपण एका व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लोर करणं पॉसिबल नाही आहे. आपल्याच्याने जेवढं होतं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही आमच्याकडून या व्यतिरिक्त तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायची राहिली असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. आणि प्रेक्षकांनो, उद्योगमार्ग तुमच्यासाठी अशाच नवनवीन बिझनेस आयडिया आपण घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये तुम्ही सांगत चालत जा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या बिझनेसवर पाहिजे. मग तुम्ही सांगितल्यानंतर आपण त्याच्यावर रिसर्च करून तो टॉपिक कव्हर करण्याचा, तो बिझनेस कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. सर, उद्योग मार्गला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. आणि तुमची अशी जर्नी खूप मोठी होईल आशा आहे. आम्ही ज्यावेळेस नेक्स्ट टाइम येऊ, या 2017ला भेटलो होतो आपण, तब्बल आज 8 वर्षानंतर पुन्हा भेटतोय. आता ज्यावेळेस नेक्स्ट टाइमला भेटू त्यावेळेस खूप युनिक असा व्हिडिओ बनेल. त्यामुळे तोपर्यंत जय हिंद.